जय लक्ष्मी माता। आज आपण मंगल कलशाची स्थापना कशी करायची हे पाहूया। मंगल कलशाची स्थापना करणे खूप गरजेचं आहे। तो मंगल कलश हा सुख, समृद्धी, समाधान, शांती देणारा असतो। त्यामुळे प्रत्येकाने आपल्या घरात मंगल कलशाची ही स्थापना ही केलीच पाहिजे। मंगल कलशाची स्थापना ही घराच्या ईशान्य कोपऱ्याला किंवा आपल्या देवघराच्या उजव्या बाजूला करावी। म्हणजेच आपण जर देवाकडे तोंड करून बसलो असेल तर आपल्या डाव्या हाताला। चला तर मग बघूया मंगल कलशाची स्थापना कशी करायची। हा बघा, हा तांब्याचा तांब्या आहे, तो भरून घेतलाय। तांब्याच्या तांब्यामध्ये हा वरचा भाग म्हणजे हा विष्णूचं प्रतीक असतो, हा गळ्याचा भाग यातला हा शंकराचं प्रतीक असतो आणि हे म्हणजे विष्णूंचं प्रतीक असतं। म्हणजे हा कलश ब्रह्मा, विष्णू, महेश यांचं प्रतीक आहे आणि त्याच्यावरती हा श्रीफळ ठेवायचं। श्रीफळ हे लक्ष्मीचं प्रतीक आहे। अगोदर दिवा लावून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवण्यासाठी इथं पाट ठेवला आहे। देवाजवळ ठेवताना मी अगोदर हा छोटासा चौरंगच ठेवते। त्याच्यामध्ये एक प्लेट, एक काचेची बशी असेल तर बशी, काचेची प्लेट असं काही ठेवा। त्याच्यामध्ये अक्षदा घ्यायच्या। अक्षदा अशा कोरड्या घ्यायच्या नाही, त्याच्यामध्ये थोडंसं हळद आणि कुंकू घालायचं। आता या कलशावर स्वस्तिक काढून घ्यायचं आहे कुंकवानी आणि 5 दिशेने उभे रेषा मारून घ्यायच्या आहेत। रेषा मारताना खालून वरच्या दिशेला मारायच्या। हे बघा, कलशावर आता स्वस्तिक काढून घेतलंय आणि अशा ह्या उभ्या रेषा मारून घेतलेल्या आहेत। आता ह्याच्यावरती हा कलश ठेवायचा। त्याच्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता, एक नाणं आणि एक सुपारी आहे ते घालायचं आहे। त्याच्यानंतर फूल हे त्याच्यामध्ये टाकायचं। त्याच्यानंतर आंब्याची पाने घ्यायची। 5 पाने घेतलेत। आंब्याची पाने किंवा खाऊची पाने कोणतीही चालतील, ती अशी ठेवून घ्यायची त्याच्यामध्ये आणि त्याच्यावरती मग कलश ठेवायचा आहे। त्याच्यानंतर हा असा कलश ठेवून हे बघा, आपला आता कलशाची पूर्ण मांडणी झालेली आहे। आता त्याची नंतर पूजा करायची। हळद कुंकू वाहून, हळद कुंकू, अक्षता, फूल वरती पण घाला, फुलं असतील तर खाली इथे ठेवा, धूप आणि अगरबत्ती। हे सगळं करत असताना मनातल्या मनात देवीचं नामस्मरण करायचं आहे। मी तर जय लक्ष्मी माता, जय लक्ष्मी माता असं करते आणि अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे। जय लक्ष्मी माता। हे बघा, आपल्या कलशाची मांडणी पूर्ण झालेली आहे। आज मंगळवार आहे। प्रत्येक मंगळवारी, शुक्रवारी किंवा पौर्णिमेला तुम्ही कलशाची मांडणी स्थापना करू शकता। आता मार्गशीर्ष महिना येतोय। मार्गशीर्ष महिन्यातही तुम्ही कोणत्याही वारी या मंगल कलशाची स्थापना करू शकता। मी हा व्हिडिओ समोरच्या कॅमेऱ्याने शूट केला आहे, त्यामुळे थोडंसं उलटं दिसेल, समजून घ्या। तर अशा प्रकारे प्रत्येकाने आपल्या घरी मंगल कलशाची स्थापना ही करावी। मंगल कलश हा सौभाग्य, समृद्धी देणारे, आयुष्यमान देणारे असते। तर तुम्ही पण करून बघा ही अशा प्रकारे मंगल कलशाची स्थापना। तुम्हाला काय अनुभव येतो तो मला नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये।